नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण वासुदेव आला हे फक्त पुस्तकातच ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे. वासुदेव आला हो वासुदेव आला हे फक्त आता आपण पुस्तकातच पाहतो किंवा वाचतो. मात्र आज कोल्हापूर येथे प्रत्यक्षात आम्ही सकाळी येतात माझे डोळे तुम्ही पाहताय. त्यांच्या गाण्याने मला जाग आली. वासुदेव आला हो वासुदेव आला. तर आज आपण प्रत्यक्ष वासुदेवांना भेटणार आहोत, त्यांचं नाव विचारणार आहोत, त्यांचं गाव विचारणार आहोत आणि ते कशाप्रकारे त्यांचं जो उदरनिर्वाह आहे किंवा ते त्यांचं चरितार्थ कसा आहे, त्यांचा दिनक्रम कसा असतो याविषयी जरा माहिती घेऊया. नमस्कार. नाव कसं तुमचं? आप्पा विधाते, गाव? बारामती. बारामती. मला शाळांनी सांगितलं. मुळगाव बारामती आहे आमचं. आळंदीला राहायला असतो आपण. बरं तुम्ही आता हा जो म्हणजे व्यवसाय म्हणू शकत नाही, एक परंपरा जोपासता. मी आता व्यवसाय म्हणणार नाही हा, कारण हा व्यवसाय असा होऊ शकत नाही. ठीक आहे, एक परंपरा जी आहे, तर या परंपरेविषयी सांगा. वासुदेवाची जी परंपरा आहे तर त्याविषयी सांगा जरा. ही पहिल्यापासूनच परंपरा आहे. याला माधवगिरी भिक्षा म्हणतात. माधवगिरी भिक्षा. माधवगिरी भिक्षा. ओके. हे आपल्याला करावं लागते. आता पूर्वीच्या काळात करीत होते लोक, ते बंद केलं. आता लोकांनी बंद केलेलं आहे. आता शेती जमिनी घेतल्यात, जागा जमिनी घेतल्यात, आता बंद होत आलंय. आता परंपरा थोडे लोक राहिलेले, जास्त लोक करीत नाही. तर मग म्हणजे कारण नेमकं असं काय आहे की फक्त गाड्या किंवा शेती कमी झाली, हे नेमकं कसं, नेमकं काय आहे? एक व्यवसाय म्हणून करावं लागतंय. हा तुमचा हा व्यवसायच आहे. व्यवसाय. ओके. म्हणजे तुमच्यात कितवी पिढी आहे ही आता? तुमची आता पिढी पहिल्यापासून आलेलं आहे आमचं. म्हणजे तुमचे वडीलही असेच म्हणजे हे करायचे? वाडवडिलापासून. मग तुमचं आता म्हणजे तिकडून तुम्ही आलात, कधी आलात कोल्हापूरमध्ये वगैरे, कधी आलात तसं? 30 वर्ष झालेली कोल्हापूरलाच आहे. कोल्हापूरलाच आहात तुम्ही. मग असं तुमचा दिनक्रम कसा असतो सकाळपासून? सकाळी तुम्ही उठता किती वाजता? हे असंच देवाचं नाव सुमारीत फिरावं लागतं. म्हणजे पूर्वीच्या काळी पहाटे म्हणजे पांडुरंगाचं नाव मुखात घ्यायचं, देवाचे गाणे म्हणायचे, गलीनं जायचं. बरं. मग तुमचं कुटुंब वगैरे कसं? कुटुंब वगैरे कुठे असतं? कोल्हापुरातच. कोल्हापुरात. ओके. मग आता तुमची आता मुलं वगैरे आहेत, तर ते त्यांना असं तुम्ही काय म्हणजे मुलं शिकवलं? कोणी शाळेत आहे, कोणी पोलीस आहे, कोणी शाळा मास्तर आहे. चांगला आहे तुमच्या आशीर्वादाने. नाही, तुमचे जे आता मुलं वगैरे आहेत ना, तर ते ह्या व्यवसायामध्ये आता कसं काय, आता पुढे आता चालू हा परंपरागत व्यवसाय बंद होत आला आता. हां. आता हा व्यवसाय करीत नाही. ओके. आता आमच्यासारखे म्हातारे माणसंच करणार, दुसरं कोणी करणार नाही. ओके. आता हा जो व्यवसाय म्हणजे पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे म्हणजे एक वासुदेव म्हणजे हे एक प्रकारे संवादाचं माध्यम होतं म्हणा, किंवा एक निरोप पोचवायचं ज्या गोष्टी होत्या, म्हणजे काही म्हणजे गुप्तहेराचंही काम वासुदेव करत. तर त्याविषयी जरा सांगा, म्हणजे तुम्हाला माहिती असलेलं. आम्ही वासुदेव आळंदीला असतो. बरं का. आमची भीमथडी पवनाथडीमध्ये वासुदेव म्हणून परंपरा आलेले आहे. राजू दादाच्या याच्यात मेळाव्यात वासुदेव म्हणून फिरतात. आम्हाला मानधन मिळतं त्यांच्याकडून. ओके. म्हणजे ते मानधन कसं महिन्याला मिळतं की महिन्याला मिळतं? बरं. आता हे तुमचा पेहराव जो आहे, पेहरावाविषयी सांगा. म्हणजे कसं की झबला असतो आमचा आणि पेहरावा वासुदेवाची टोपी, हो, झब्बा, हो, एवढं असतं. तर आज तुम्ही फेटा घातला, त्याचं काय कारण? हा, ते फेटाच घालावं लागला आम्हाला. नाही तर रोज टोपी असते वासुदेवाची. म्हणजे तुम्ही आता तुमचा म्हणजे पेहराव बदलत असतो की कसं काय? वासुदेवाचा पेहराव जो आहे एक दिवस फेटा गुंडावं लागतोय आणि बाकीच्या टायमाला ते टोपी घालून फिरावं लागतंय. ओके. म्हणजे एक दिवस फेटा घालायचा आणि बाकीच्या दिवशी टोपी घालायची. त्याचं काय कारण नेमकं? ते परंपरे आलेलं आहे. म्हणजे एक परंपरागत दिवस पाळावं लागतोय ते. ओके. एक दिवस टोपी घालायची नाही. आणि हे तुमच्या गळ्यात म्हणजे माळा ज्या आहेत, म्हणजे आता पूर्वी मोठ्या प्रमाणात अशा खालीपर्यंत असायच्या भरपूर अशा कवड्यांच्या माळा आहेत ना या, आणि ही देवी तुळजाभवानी, अंबाबाई. आणि हे पिशवीत काय आहे? पिशवीमध्ये वगैरे हे पिशवी देवाचं नाही सामान. हे यामध्ये काय आहे पिशवीमध्ये? बाळमामाची मूर्त आहे, देवाच्या मूर्त्या आहेत, आतमध्ये देवाच्या मूर्त्या वगैरे आहेत. बरं. आता एकंदरीत आता तुम्ही आता ह्यालाच येळ लागेल. आता
आता करावा वाळवी तुम्ही झाली, आता तुम्ही आता मला किती वेळ फिरणार आता असं हा? किती वेळ फिरणार सकाळपासून किती वेळ फिरता असं 10 वाजूपर्यंत फिरणार. 10 वाजेपर्यंत साधारण किती किलोमीटर चालता तुम्ही कुठलंही 4 वाहन नसताना किलोमीटर, 3 किलोमीटर. 3-4 किलोमीटर चालता दररोज असं ठराविक एरिया आहे की त्याच भागातून असं फिरता की वेगवेगळ्या भागातून ऊस गावाकडं फिरायचं, हां इकडं फुलेवाडीकडं फिरायचं, हम्म, मोत्रेनगर फिरायचं. हम्म. हा. ओके धन्यवाद तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली आणि तुमची ही परंपरा तुम्ही जोपासताय हे पाहून छान वाटलं धन्यवाद. धन्यवाद